लॉकडाऊन जर केलं तर तुम्हाला धंदा नाही, धंदा नाही म्हटल्यावर तुम्हाला इन्कम नाही. ठीक आहे, जर इन्कम जर नाही आला तर तुमचं घर भाडं कसं भरणार, तुमचं घर कसं चालणार. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑल टाईप व्हिडिओ चॅनलमध्ये. कसे आहेत तुम्ही? आय होप की तुम्ही बरे असाल. व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आता सरकार म्हणतं की लॉकडाऊन होणार आहे आपल्या इंडियात. अरे जर लॉकडाऊन झालं, लॉकडाऊन व्हायला काय नाही, लॉकडाऊन जर झालं तर सामान्य माणूस जीव मरतो, जीव. मिडल क्लासची माणसं आहेत का ती मरून जातात रे. मिडल क्लास म्हणजे काय, ज्याचं हातावरचं पोट आहे त्याने काय करायचं. हातावरचं पोट म्हणजे काय, आता समजा रिक्षावाले आहेत, जे फोर व्हीलर गाड्या आहेत त्यांच्या, ओला कॅब वगैरे चालवतात, त्यांना काय करायचं. आता लॉकडाऊन जर केलं तर तुम्हाला धंदा नाही, धंदा नाही म्हटल्यावर तुम्हाला इन्कम नाही. ठीक आहे, जर इन्कम जर नाही आला तर तुमचं घर भाडं कसं भरणार, तुमचं घर कसं चालणार. हे मुद्दा आहे ना. अरे ते जाऊ द्या, बाकीच्या आता आमच्यासारखे काय कंपनीमध्ये, कंपनीवाले जर कंपनी मालक जर म्हटला उद्यापासून तुम्ही येऊ नका, 1 महिना पगार काय भेटणार नाही, काय करायचं. ही IT वाले वगैरे त्यांचं चालतं रे, वर्क फ्रॉम होम. आपलं काय, हे नेते लोक, हे पुढारी लोक, ह्यांचं काय नाही, ह्यांना काही फरक पडत नाही. फरक पडतो फक्त आपल्या सामान्य माणसाला, मिडल क्लास लोक जे आहेत ना त्यांना फरक पडतो. आणि थोडा फरक पडत नाही, खूप फरक पडतो. तुमचा धंदा बंद झाला, तुमचे घर रिक्षाचे हप्ते, तुमच्या गाडीचे हप्ते भरणार कसे. फायनान्सवाले सूट देतात, ह्याचा अर्थ नाही की ते पैसे सोडतात, तुम्हाला चार्जेस लावतात. तुमच्या चेक बाउन्स झाला, तुमचा EMI बाउन्स झाला, तुम्हाला ते चार्जेस लावत जातात, ते तुम्हाला सूट देत नाहीत. हे आम्ही भोगलेलं आहे लॉकडाऊनमध्ये, करोना काळामध्ये आम्हाला अनुभव आहे. त्याच्यामुळं कसं आहे माहिती आहे का, लॉकडाऊन होणं हे आपल्यासाठी धोकादायक आहे. धोकादायक म्हणण्यापेक्षा पूर्ण लॉस आहे त्यात आपला सामान्य माणसाचा. तर तुम्हाला सांगण्याचा मुद्दा माझा एवढाच आहे की लॉकडाऊन जर झालं तर किती लॉस आहे बघा. आपल्याला घरात आणावं लागतं खायला, भाजीपाला, बाजार, राशन पाणी जे आहे ते लागतंच ना. उद्याचं गॅस संपलं, सिलेंडरच नाही आलं, काय करणार तुम्ही. काय नाही करू शकत ना. अहो नेते लोक, ह्यांना नाही फरक पडत, काहीसुद्धा फरक पडत नाही. सामान्य माणसं मेला काय, गेला काय, जळाला काय, मेला काय, काही फरक पडत नाही. आणि कोणीही लक्ष देत नाही. आता डिझेल, CNG, पेट्रोल आता जर संपलं तर काय करायचं सांगा. काय करायचं, कामावर यायचं कसं. जर मालक मला कामावर यायचं तर कसं करायचं, नाही येऊ शकत ना. चलत जावं लागेल, पण जावं लागेल ना, कारण कामाची गरज आहे आपल्याला, जावं लागेल. तसंच लॉकडाऊन जर पडलं, तुमचं जॉब वगैरे जर बंद झाला, तुमचे धंदे बंद झाले, घरी चालणार कसं तुमचं. ज्याच्या हातावरचं पोट आहे त्याने करायचं काय. खूप वाईट आहे आणि अवघड तर इतकं आहे विचारू नका. त्याच्यामुळे लॉकडाऊन म्हटलं तरी अंगावर काटा येतो. आता कुठं लोक सावरत आले होते लॉकडाऊनच्या नंतर, जे करोना काळातले होते, आता कुठं सावरत आले होते. हे परत आता लॉकडाऊनचं चाललं आहे. आपल्याला तर डोकंच काय काम करत नाही लॉकडाऊन म्हटलं की. बाकी सांगा तुमचं म्हणणं काय आहे ते कमेंट करून सांगा. धन्यवाद.